कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हो तुमचं कसं जमलं? आई वडिलांच्याच म्हणण्यानुसार केलं। आता मिस्टर कसे आहेत? गोड आहेत, खूप आहेत, खूप चांगले आहेत, ते पण समजून घेतात मला। अरे वा, पण चांगला आहे स्वभाव। हो, खूप छान आहे। आपलं कसं काय? माझं पण लव्ह मॅरेज आहे। कसं? म्हणजे आमचा बिझनेस आहे, इलेक्ट्रॉनिक शॉपचा याचा, तर त्याच्या रिगार्डिंग त्यांनी HUSCचा कोर्स केलेला। तर त्या कोर्सच्या थ्रू एक असंच म्हणजे ते त्या शॉपमध्ये असेच फक्त एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी जात होते। तर मी ऑफिसला जायची, तर त्यांनी तेव्हा मला बघितलेलं। बरं, हां, 2-3 वेळा असं बघितलेलं, नंतर फॉलो केलं। मग डायरेक्टली ऑफिसमध्ये येऊनच त्यांनी मला विचारलेलं। तुम्ही काय हो म्हणाला? तेव्हा नाही म्हणाली, पण नंतर मग थोडं टाइम घेतल्यानंतर। पण घरी कळल्यावर काय झालं? घरी मी सांगितलेलं, जसं त्यांना जेव्हा थोडंसं मी 15 दिवस जरा बघितल्यानंतर मग मी घरी मग 2 दिवसामध्ये सांगितलं। तर थोडेसे ॲग्री नव्हते, पण मी बोललेली की नाही, जर करेल तर त्यांच्याशी। काय एवढं 15 दिवसात काय जादू झाली? का एवढं काय होतं त्यांच्यात? म्हणजे आवडला, स्वभाव आवडला थोडंसं, म्हणजे बोलणं म्हणजे माझ्यासारखंच आहे, बोलणं बिलणं फ्रँकली आहे। किती वर्ष झाली लग्नाला? आता 6 वर्ष झाले। पण तुमची मैत्री कशामुळे झाली? त्या 16 सोमवारांमुळे? हो, मग आता मैत्री तुमची तशीच आहे अजून? वाढली, अजून वाढली। पण तुम्ही सगळ्या मिळून पिकनिकला वगैरे जाता? तिच्या गावी गेलेलो, एकदा आम्ही अलिबागला गेलेलो, सगळ्या गेलेलो, मस्त मजा वगैरे केली, गॉगल घातले आणि फोटो काढत होतो। मध्ये तिच्या चष्म्याची काचच पडली, पण आम्ही सांगायला पण विसरलो। मला सांगितलं नाही, फोटो स्टेटसला ठेवले, सगळ्यांनी फोटो स्टेटसला ठेवले, सगळं झालं। एका गॉगलला काच अशा करतात ह्या। मग मी रागवले, मग बोलते रागवते। तुमच्यात अबोला झालाय? भांडलायत कधी? हो, आमच्यामध्ये झालाय। तुमच्यात का झालेलं? काच पडली म्हणून? म्हणजे मी ब्युटिशियन आहे ना, तर मेकअपच्या ऑर्डर्स असतात, तर दोघी जणी आम्ही राहतो। तर एक दिवस मला मेकअपला जायचं होतं आणि खूप सायडर होत्या, तर मला एकटीला मॅनेज नसता झाला। मग मी हिला बोलली का करून आपण उद्या जायचं आपल्याला, असं असं तयार आहे। आणि ही टायमावर बोलते का मला नाही जमणार। अरे बापरे, पटकन कोण भेटणार नाही ना, त्याच्यामुळे मग मी तिच्यावर अबोला धरला। का गेला नाही? मला थोडंसं घरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मला नाही जाता आलं। पण त्यानंतर मी तिला बोलली का, पण फंक्शनच्या वेळी लगेच मॅनेज नाही होत ना कोणाला सांगणं। मग त्या दोघींना एकत्र आणण्यासाठी आम्ही सगळे आमच्या इथे रामबाग आहे तिथे गेलेलो। आता ही आमच्याकडे ते लाईनीत चालणाऱ्या मुंगीसारखी मुडी आहे, मुडी असेल इथेच जायचं, हेच करायचं। कधी कधी ना इथे जायचंच नाहीये, रामबाग गेल्यावर तिने आम्हाला प्रश्न केला, आपण इथे का आलोय? कारण तिला फक्त चला म्हणून ती आमच्यासोबत निघाली। बरं, मला सांगा, तुमचे नवरे आज हा कार्यक्रम बघत असतील, बरोबर का? ते जे काही तुम्हाला सल्ले देतात, प्रत्येकीला काही ना काही सांगत असतील, तुम्हाला काय सल्ला देतात? बोलतात आता तू बोलशील व्यवस्थित काय ते बोल, काही गडबड करू नको। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।